दरम्यान ठाकरेंचे काही आमदार आमच्यासोबत संपर्कात आहेत असा दावा भरत गोगावले यांनी केलाय। त्यांनी नावं मात्र योग्य वेळी जाहीर करू असंही म्हटलंय। यावेळी मंत्रिपद मिळण्याचीही अपेक्षा आहे असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय। शिवसेनेचे फायर ब्रँड नेते भरत शेठ गोगावले आपल्यासोबत आहेत। गोगावले साहेब, काय सांगाल? 2.5 वर्ष ज्या पद्धतीने आपल्यावरती टीका झाल्या त्या टीकांना मतातनं म्हणजे उत्तर मिळाले? आता आपल्याला माझा रिझल्ट पाहिला नसेल वाटतं, तू 26,210 मताने भरत शेठ निवडून आला। मागच्या वेळेला 21,000ने होता। जे टीका टिप्पणी करणारे होते त्यांनी पण आम्हाला मतं दिलीत। ज्या पद्धतीने राजकारण सुरू होतं, आरोप प्रत्यारोप केले जात होते, अशातनं 200 किंवा आपल्या पक्षाचा जवळपास 61 अपक्षांना धरून आकडा गाठलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? आत्ता जर आपण पाहिलं तर फुल स्विंगमध्ये आम्ही आहोत। तिन्ही पक्षाचे चांगले आमदार निवडून आलेले आहेत। आता काय जे काय रिपोर्ट येतील, कमी संख्येने येतील, सगळे येतील, फुल संख्येने आलेले आहेत। त्यामुळे आता कोणी काळजी करायचं कारण नाही आहे। टीका टिप्पणी करणाऱ्यांची तोंडं बंद झालेली आहेत। ते जनतेने केलेत, खास करून आमच्या लाडक्या बहिणीने केलेले आहेत। ठाकरेंचे काही आमदार संपर्कात आहेत? आता ठाकरेंचे आमदार फक्त राहिले ते 20 निवडून आलेले। बघू आता लगेच त्याचे हे करणं बरोबर दिसत नाही। जरा एक 8-10 दिवस जाऊ द्या, मग आपण ठरवू काय झालं। संपर्कात आहेत जे मित्रमंडळ ते आमच्या संपर्कात आहेत, पण ते नावं नाही सांगणार, पण ते तुम्हाला योग्य वेळेला आम्ही सांगू। इन्कमिंग होईल म्हणजे यावेळी त्यांना पर्याय काय उरला? आता जर आता आमच्याकडे नाही आले त्यांना पर्याय काय उरला? आता काही पस्तावत आहेत, ज्यांना आम्ही घेत होतो त्यांना सांगितलं होतं तुम्हाला तिकीट आहे। त्यामधला 1 नंबर राजन साळवी होता, तो आज जर आमच्याकडे आला असता तर आज परत आमदार दिसला असता। वैभव नाईकला आम्ही सांगत होतो, तो आमचा पुन्हा आमदार दिसला असता। हे 2-3 मंडळी तर आमच्या डोळ्यासमोर, गडाख शंकरराव यांना आम्ही सांगितलं होतं। म्हणजे असे जे काही अनेक मोहरे होते की बोलले तुम्ही योग्य दिशेला या, तुम्हाला परत ती संधी मिळेल। परंतु त्यांना काय वाटलं काय माहिती नाही, तर त्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।